आज आपण चविष्ट असा मटण खिमा पाहणार आहोत। त्यासाठी साहित्य घेतले कांदा, कोथिंबीर, मीठ, हळद आणि खिमा जो धुवून ठेवला आहे। सर्वप्रथम आपण पातेल्यामध्ये तेल ओतणार आहोत। तेल तापलं की त्यामध्ये कांदा टाकणार आहोत। कांदा व्यवस्थित पचवून झालं की त्यामध्ये जो आपण धुवून घेतला आहे तो खिमा टाकणार आहोत। खिमा टाकून व्यवस्थित हलवून झालं की आपण जे गरम पाणी करून ठेवलं आहे ते पाणी त्यामध्ये ओतणार आहोत। गरम पाण्याने भाजीला चव पण छान येते आणि भाजी लवकर शिजते। बघू शकता आपण गरम पाणी ओतल्यामुळं लगेच उकळी आली। त्यानंतर आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत। हलवून घेतल्यानंतर झाकण ठेवून मंद गॅसवर आपण त्या झाकणावर पाणी ओतून शिजवून घेणार आहोत। व्यवस्थित शिजवून झाला की आपण त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये तेल ओतणार आहोत। तेल ओतल्यानंतर त्यामध्ये वाटण टाकणार आहोत। वाटण व्यवस्थित परतून झालं की काळा मसाला आणि लाल तिखट टाकणार आहोत। बघू शकता आपण व्यवस्थित कसं त्याला कडेनी तेल सुटलं आहे। व्यवस्थित मंद गॅसवर आपण हे सर्व भाजून घ्यायचं आहे। जो मी वाटण तयार केलं आहे काळ्या मसाल्याचा भाजीसाठी ते वाटण मी गॅसवर कांदा भाजून घेतला आहे। आपल्याकडे चूल नाही आहे त्यामुळे आपण शहरामध्ये गॅसचाच वापर करतो। त्या कांदे व्यवस्थित मंद गॅसवर भाजून घेतलेत। खोबरं पण गॅसवर भाजून घेतलं आहे आणि लसूण पण भाजून घेतलं आहे। हे जे वाटण आहे ते आपण जी कटाची आमटी करतो त्यामध्ये पण त्या वाटणाचा वापर आपण करू शकतो। खूप सुंदर चव येते ह्या वाटणामुळे। बघू शकता मंद गॅसवर कढईने त्याला कसं तेल सुटलं आहे। एकसारखा सगळीकडनं हलवून घेतोय। बघा कसं तेल सुटलं आहे कढईने। कमी मसाल्याचा वापर आणि कमी तेलाचा वापर आणि तरीही चविष्ट भाजी तयार होते। हे व्यवस्थित हलवून झालं की आपण जो शिजवून घेतला आहे तो खिमा त्यामध्ये ओतणार आहोत। खिमा ओतला की व्यवस्थित खालीवर करून मंद गॅसवर शिजवून घेणार आहोत। बघा शिजवून तयार झालेला खिमा तयार आहे। बघू शकता किती सुंदर असा खिमा तयार झाला। धन्यवाद।